नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 9वीतील मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 हसरे दुःख हा पाठ अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनो, घटक आहे गद्य, उपघटक आहे हसरे दुःख। हसरे दुःख ह्या पाठाचे लेखक आहेत भा. द. खेर। विद्यार्थ्यांनो, भा. द. खेर यांचे पूर्ण नाव आहे भालचंद्र दत्तात्रय खेर। ते कथालेखक आहेत, तसेच ते एक कादंबरीकारही आहेत। त्यांनी विपुल व विविध स्वरूपाचे वाङ्मयी निर्मिती केली आहे। तसेच सुखाचा लपंडाव, प्रायश्चित्त, शुभमंगल, नंदादीप, वादळवारा यांसारख्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत। यज्ञ, अमृतपुत्र या चरित्रात्मक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत। चरित्रात्मक कादंबऱ्या म्हणजे कोणत्या कादंबऱ्या? तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर किंवा कार्यावर त्याने कोणते कार्य केले आहे का, किंवा संघर्षावर त्यांना कोणकोणत्या संघर्षांना सामोरं जावं लागले, त्यावर आधारित लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्या म्हणजे चरित्रात्मक कादंबऱ्या होय। तर भालचंद्र दत्तात्रय खेर यांनी कोणकोणत्या चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या आहे? तर यज्ञ आणि अमृतपुत्र या चरित्रात्मक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत। अधांतरी, द प्रिन्सेस हे त्यांचे अनुवादित साहित्य आहे। आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता, ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूती हे त्यांचे ग्रंथलेखन प्रसिद्ध आहे। भालचंद्र दत्तात्रय खेर यांनी केसरी या वृत्तपत्राचे 25 वर्ष उपसंपादक म्हणून काम केले। तसेच सह्याद्री मासिकाचे व्यावसायिक म्हणून काम केले आहे। तर विद्यार्थ्यांनो, संपादक म्हणजे नेमकं कोण? तर आपल्या गावात वृत्तपत्र येत असतील, मासिके येत असेल, किंवा आपण एखादे पुस्तक वाचतो, त्या पुस्तकाचे संपादक कोणी ना कोणी केलेले असते। तर त्या प्रकाशनातील मजकुराची निवड किंवा तपासणी दुरुस्त करणारी जी व्यक्ती असते त्याला संपादक असे म्हणतात। आणि हे संपादक म्हणून कामकाज कोणी पाहिलं आहे? भालचंद्र दत्तात्रय खेर यांनी पाहिले। या पाठात चार्ली व त्यांच्या आईमधील प्रेम, तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन केले आहे। हा पाठ हसरे दुःख या पुस्तकातून घेतला आहे। तर विद्यार्थ्यांनो, आपण हसरे दुःख हा पाठ चालू करूया। रंगमंचावरील पडदा दूर झाला, प्रेक्षकगृह शांत झालं, वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले, प्रेक्षकगृहात ही कुजबूज एकदम थांबली। रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमटात लिली हर्ल एकाग्रतेने गात उभी असलेली दिसली। तेव्हा साऱ्या प्रेक्षकगृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्यवृंदांशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले, तेव्हा सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले। सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजमय स्त्रीमूर्ती साकार झाली। साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून गेलं। तर विद्यार्थ्यांनो, रंगमंच म्हणजे काय? तर नाटक, नृत्य, संगीत, एकांकिका इत्यादी सादर करण्यासाठी तयार केलेले व्यासपीठ म्हणजे रंगमंच होय। आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल, तर ते सांस्कृतिक स्पर्धा कोठे आयोजित केली जाते? तर रंगमंचावर आयोजित केली जाते। आणि असेच एक या पाठामध्ये नाटक किंवा संगीत हे रंगमंचावर आयोजित केले गेले आहे। अचानकपणे रंगमंचावरील एक पडदा दूर होतो आणि प्रेक्षकगृहात एकदम शांतता निर्माण होते, कारण संगीत चालू असल्यामुळे वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले होते आणि प्रेक्षकगृहातील ही कुजबूज थांबली होती। लिली हर्ल ही गात होती आणि तिने सगळ्या प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते। जसे की आपण एखादे पुस्तक वाचत असताना पुस्तक कसे आपल्याला खिळवून ठेवते, तसेच लिली हर्लने प्रेक्षकगृहातील प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवली होती आणि ते एकदम एकरूप होऊन ते गाणे ऐकत होते। तहानभूक सगळे हरपून ते एकदम गाणे ऐकत होते। लिली हर्लचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा
हा चार्ली होता. लिली हर्लेच्या मुलग्याचं नाव काय आहे विद्यार्थ्यानं? तर चार्ली. चार्ली हा काय होता? विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती आणि तिच्याकडे तो प्रेमाने बघत होता की आपली आई गाणी कशी गात आहे. आणि तो निश्चल बिनधास्त उभा होता. त्याला कोणतेही टेन्शन नव्हतं किंवा काही नव्हतं, कारण की आपली आई चांगले गाणे म्हणेल हीच त्याला आशा होती. आणि लिली हर्ले ही रंगमंचावर गाणे गात असताना तिचं गाणं ऐन रंगात आलं होतं. तिच्या गोड गळ्यातून तारसप्तातले स्वर सहजतेने बाहेर पडत होते आणि मधुर स्वरविलास चालत असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला. ती अतोनात प्रयत्न करत असताना काही केल्या कंठातून तिचा आवाज फुटेना. ती अतोनात प्रयत्न करत होती तरीही तिच्या कंठातून बसके स्वर बाहेर पडत होते. लिली हर्ले ही गाणं गाण्याचा खूप प्रयत्न करत होती. इतका प्रयत्न करत होते की प्रेक्षकगृहातील जे श्रोते होते ते सगळे तिच्यावर नजर खिळून राहिले होते. आणि एकदम असा आवाज चिरकल्यामुळे त्या दिवशी कित्येक श्रोते हे प्रेक्षकगृहात गर्दी करून बसले होते. परंतु तिचे चाहते असल्यामुळे त्या कारण आतमध्ये काय घडलं आहे हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली होती. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.